भारत माता की काय झालं अंबईला? मी नागपूरवरनं नांदेड, नांदेडवरनं लातूर, लातूरवरनं पहिला कुठं गेलो आपण? जेऊर, जेऊरवरनं हतनूर, हतनूरवरनं करंजखेडा आणि अंबईला आलो. आणि तुम्ही जर अशी ऊर्जा दिली नाही तर आम्ही पुढं कसं काम करणार आहोत? जरा जोरात दोन्ही हाताने मजबूतीने बुलंद आवाज, भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भवानी, जय शिवाजी. येळकोट 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 येळकोट. जय श्रीराम. हर 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 हर. आता बरं वाटतं, आता वाटतं अंबईला आलोय. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय माजी मंत्री, खासदार, लोकनेते डॉक्टर भागवत कराडजी, आमचे अध्यक्ष सुहास शिरसाटजी, आमचा मुलुक मैदान तो बसलेला मजबूत आवाज सुरेश बनकरजी, बंधू भगिनींनो, आपण दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं असा, केलं का नाही? लक्ष्मीपूजन दीपावली लक्ष्मीपूजन झाली का नाही? दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं की नाही? आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या मुलाबाळासोबत, आपल्या नातवंडासोबत जेव्हा लक्ष्मीपूजन केलं तेव्हा आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? मग हा विचार करा. तुम्ही जेव्हा आपल्या परिवारासोबत, जेव्हा तुम्ही आपल्या परिवाराची समृद्धी आणणारे, आपल्या मुलाबाळाला समृद्ध ठेवणारे, आपल्या सर्वांना समृद्ध ठेवणारी आई महालक्ष्मी दीपावलीमध्ये कमळावर होती, तर सोयगावच्या, सिल्लोडच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? जोरात आहे, कशावर येणार आहे? कमळावर येणार आहे. बंधू भगिनींनो, मी आलो एवढा दूरनं, चाललो आपल्या गावाला, पण जाण्यापूर्वी एक काम तुम्हाला सांगतो. आम्ही तुमच्या 124 योजना करणार आहे, मुख्यमंत्री बळीराजा योजना करणार आहे, सूर्यघर लावून देणार आहे, घरकुल देणार आहे, पट्टा देणार आहे, सारच करून देणार आहे. 124 योजना करणार आहे. आमचा त्या ठिकाणी त्र्यंबक सर्व योजना करून देईल. तुम्ही यांना मताचं कर्ज द्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान म्हटलं आहे. 7 तारखेला मतदान आहे. पण मताचं दान जरी तुम्ही दिलं, आम्ही तुमच्या मताचं कर्ज मागतोय. तुम्ही सर्व लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही त्र्यंबकला या सर्व लोकांना मताचं कर्ज द्या. मी तुम्हाला वचन देतो, मी भागवत कराडजी, अतुल सावेजी, आम्ही सर्व लोक जमानतदार आहोत. देवेंद्र फडणवीसजी, मोदीजी, आम्ही सर्व जमानतदार आहोत. त्र्यंबकची जमानत घेण्याकरता आम्ही आलोय. अतुल सावे आलेत, मी आलोय, भागवत कराडजी आहे, मान्य देवेंद्रजींनी सांगितलंय, मोदीजींनी या ठिकाणी योजना दिल्या. आम्ही यांचे जमानतदार आहोत. आमची जमानत चालते की नाही चालत? अरे आमची जमानत चालते की नाही चालत? मजबूत जमानत आहे, मजबूत, प्रचंड मजबूतीने त्र्यंबकच्या पाठीशी राहू, प्रत्येक मजबूतीने. 124 योजना आणल्या. बंधू भगिनींनो, मग मी तुम्हाला एक गोष्ट मागायला आलोय. तुम्ही 124 योजना मी घेऊन चाललो, अतुल साहेब घेऊन चालले, त्र्यंबकला 124 योजना देऊ. पण तुम्ही आमचं एक काम कराल का? तर सांगा जरा इमानदारी सांगा, एक काम कराल का? खरं सांगा, एक काम कराल का? माझं मी सांगितलं एक काम कराल का? अतुल सावेने सांगितलं एक काम कराल का? डॉक्टर कराडनी सांगितलं एक काम कराल का? सांगू काम? पहा बरं, नाही नका म्हणू. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. आणि आज इथनं जाताना तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. योजना लक्षात ठेवा. मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. तुम्हाला मी एक काम देऊन चाललो आहे.
तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार आजपासून 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. त्यांना सांगा की त्र्यंबकची निवडणूक 124 यंदाची आहे. कोणीतरी एक दिवसाकरता येईल, तुम्हाला आमिष दाखवतील, आमिषाला बळी पडू नका. 1000 रुपयामध्ये एक दिवसाचा भाजीपाला होईल, पण 5 वर्षाचं नुकसान होईल. 5 वर्षाचं नुकसान होईल. कुणाच्या आमिषामध्ये येऊ नका. 2 पैसे हे फक्त 2 दिवस पुरेल, पण 5 वर्ष तुमच्या घरात अंधार राहील. 5 वर्ष तुमच्या घरात अंधार राहील. एक कमळाची बटन विकासाची आहे. आणि म्हणून तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, मला वादा पक्का करा तुम्ही, तुमच्या परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. आता कोण कोण 10 परिवार सांभाळून ठेवायचे जरा तुम्ही दोनही हात वर करून सांगा मला. ज्याचे हात वर नाही, मी असं समजेन त्यांचा आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही. ज्यांचे हात खाली आहे त्यांना समजेन तुमचं जमत नाही आजूबाजूच्या लोकांशी. सर्वांच्या हात वर आहे. 10 परिवार सांभाळून ठेवाल. 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळाल. संकल्प कराल आणि 7 तारखेला झोपून उठल्यावर हे 10 परिवार घेऊन कुठं जाल तुम्ही? नागपूरला येता का? हो त्र्यंबक, सुरेश भाऊ, निवडणूक झाल्यावर नागपूरला घेऊन या सर्वांना. आई महालक्ष्मी जगदंबा आहे. संत महात्म्याला घेऊन या. आई महालक्ष्मी जगदंबा आहे. कोराडीला महालक्ष्मी आहे. नागपूरमध्ये देवेंद्रजी, मी, नितीनजी. 151 फूट हनुमानजी होत आहे. 171 फूट हनुमानजी येत आहे. 171 फूटचे हनुमानजी. 171 फूटचे हनुमानजी होत आहे. मग 7 तारखेनंतर तुम्हाला बनकरजी घेऊन येतील. त्र्यंबक घेऊन याल का नाही? भाऊ घेऊन याल का नाही यांना? 7 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि एवढ्या जोराने कमळाची बटन दाबा. फक्त बटन तुटू नका. त्र्यंबक मला बावनकुळे कशाला आले माझी बटन. इतक्या जोराने बटन दाबा. 9 तारखेला जेव्हा निकाल निघेल, एवढे कमळ सिल्लोड तालुक्यातून निघाले पाहिजे. पुढच्या 5 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये. एवढे कमळ कमळाला मतदान करा. पुढचे 5 वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करण्याकरता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मान्य देवेंद्रजी, आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी राहू आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच वचन देण्याकरता मी आलो आहे. मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तुम्हाला निरोप दिला आहे की कमळ चिन्हाची बटन दाबून विजयी करा. नितीन गडकरीजींनी विनंती केली आहे. आम्ही सर्व लोक आम्ही या ठिकाणी त्र्यंबकच्या मागे उभे आहे. मग विजयाचा संकल्प करायचा. तिकडे मागे उभे भाऊ, विजयाचा संकल्प करायचा. दोन्ही हात वर करून मागे उभे असलेले सर्व भाऊ विजयाचा संकल्प करू द्या. हात उंच करून मुठा ओढून विजयाचा संकल्प, 10 घरांचा संकल्प करूया. 10 घराचा संकल्प. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.